संघानं. आणि या ठिकाणी आपण पाहतोय मॅच अगदीच मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सेमीफायनल क्रमांक 3 मैदानच्या आतमध्ये एकीकडे टीम धोदानी तर एकीकडे टीम आपण पाहतोय टपालवाडी, एकीकडे पनवेल टेनिस क्रिकेट तर एकीकडे कर्जत टेनिस क्रिकेट. मैदानच्या आतमध्ये 2 तालुक्याच्या 2 टीम. अगदीच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये हरिचंद्र पोकला बॉलिंग मार्कवरती तयार. स्विकेट करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू, काही आवश्यकता नव्हती. पहिला चेंडू इथे आला डॉट. 2 षटकांची मॅच आहे मित्र, हे विसरून चालणार नाही. त्याच्यात जर का तुम्ही अशा प्रकारचे डॉट चेंडू खेळलं तर मात्र संघ अडचणीमध्ये येईल. पहिला चेंडू हरिचंद्र पोकलाचा, इथून आला डॉट. सलामीसाठी आलेली जोडी आपण पाहिलं दीपक आणि मनोज. ऑन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय दीपक, नॉन स्ट्राईक एंडला मनोज. ही सलामीची जोडी मैदानच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. अतिशय जबरदस्त क्रीडांगण या ठिकाणी चारही साईडनं खचाखच असं भरलेलं हे क्रीडांगण. जवळपास आपण पाहिलं ना तर 1000-2000 प्रेक्षक या मैदानच्या आतमध्ये या सामन्याचा मनमुराद आनंद लुटत असताना पाहतोय. जोरदार अपील, परंतु उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. इथे त्या अपील मागे तितकीशी ताकद नाही. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये धाव कंप्लीट होईल. 1 धाव इथे कंप्लीट झाले लेग बाईकच्या स्वरूपामध्ये. आणि एका धावेने संघाचं खातं ओपन केलं. धाव फलकावरती धावसंख्या जोडली गेली, ती मात्र 1 धाव. याचसाठी चेतन सर अट्टाहास केला होता. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावडी या आयोजकांनी. शेवटी ही गोडबाबा हिची इच्छास्फूर्ती या संपूर्ण आयोजकांची. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. व्यासपीठावरती बरेचसे कर्जत तालुका आदिवासी ठाकूर समाज संघटना यांचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं अगदीच मनापासून या ठिकाणी स्वागत आणि कौतुक करूया. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका फसला. चेंडू हवेत. लॉंग ऑनला झेल कॅरी होणार का? वाड कॅच. कमलाच्या फुलामध्ये जसा ब्रह्म जाऊन बसावा तसा चेंडू शतरक्षक लॉंग ऑन शतरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. अगदी त्या ठिकाणी पकडलाय खऱ्या अर्थानं फलंदाज दीपकचा झेल आणि संपवला इथून दीपक या खेळाडूचा खेळ. बॅक टू द डग आउट. काय जबरदस्त गोलंदाजी. पहिला चेंडू आपण पाहिला डॉट आला. दुसरा चेंडू लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल आली. तर नंतर तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं विकेट प्रदान केली. आपल्या संघाला एक चांगली गोलंदाजी करून देत असताना आपण पाहतोय. अगदी पहिला बॅक थ्रो खऱ्या अर्थाने मिळून देत असताना आपण पाहतोय गोलंदाज मनोज होता. खऱ्या अर्थानं मनोज हा फलंदाज बाद झालाय. खऱ्या अर्थानं क्षमा असावी, कारण स्कोअर करणं थोडीशी गाफल्या त्या ठिकाणी झाली होती. नॉन स्ट्राईक एंडला जो आहे तो फलंदाज दीपक. परंतु आता यावेळेस नो बॅटर युनाइट क्रमांक 3 वरती खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना दत्ता एक अष्टपैलू खेळाडू. कुठेतरी 2 षटकांची मॅच होती. दत्ता या खेळाडूंना सलामीसाठी येणं गरजेचं होतं. गेम प्लॅनिंग थोडंसं चुकीचं ठरतोय की काय मैदानच्या आतमध्ये. 3 बॉल 1 धाव. एक हार्ड हिटर खेळाडू, बेस्ट वर्षात बेस्ट. मोठा फटका फसलाय. चेंडू हवेत. झेलची संधी आणि इथे झेल करू शकला नाही. टायमिंग बांधू शकला नाही आणि इथून खऱ्या अर्थानं सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज दत्ता भस्मा. एक अष्टपैलू खेळाडू, एक जबरदस्त खेळाडू. 2 या धावसंख्येनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 3 या अंकावरती. क्रिकेटमध्ये केलेली एक चूक आपल्या संघाला बाहेरचा रस्ता दाखवत असते मित्रांनो. ज्या वेळेस तुम्ही मैदानच्या आतमध्ये खेळ करताना त्यावेळेस तुम्ही 100% कमिटमेंट द्या, 100% योगदान द्या. इथे खऱ्या अर्थानं दत्ता भस्माला दिलेला योगदान हे किती जिवारी लागेल हे येणारे बॉल मात्र आपल्याला पाहायला मिळेल. इथे मोठा फटका पहा, जबरदस्त फटका. पुन्हा एकदा झेलची संधी, पुन्हा एकदा झेल सोडला जातोय. 2 जीवदान या ठिकाणी आपण पाहतोय इथे दिलेत दत्ता भस्माला. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 जीवदान या ठिकाणी आणि 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 5 अंकावरती. 5 चेंडूचा वाजवी खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जात आहे त्या मात्र 5 धावा. आयोजक कमिटीने घेतलेली खऱ्या अर्थाने मेहनत आणि त्या मेहनतीचा जर खऱ्या अर्थानं आपण विचार केला ना तर यश मिळत असताना त्यांच्या मेहनतीला खऱ्या अर्थानं हे यश आलंय. चेतन सर गोलंदाज तयार. इथे झेलची संधी आणि इथे मात्र चेंडू जाईल लॉंग स्टॉप क्षेत्रा पलीकडे सीमारेषा पार. हा येतो 4 धावांसाठी. संघर्ष करत असताना संघर्षमय चौकार ठोकलाय. अगदी त्या ठिकाणी आपण पाहिलं हा चौकार आलाय. चौकारनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 अंकावरती. धावा येत नव्हत्या. 3 बॉलवरती 1 धाव होती. त्याच्यानंतर जसा दत्ता इंटर झाला मैदानच्या आतमध्ये तसा 3 बॉलवरती 8 धावा मात्र जमा करण्यामध्ये सक्षम ठरला. 2 झेल देखील त्याचे सोडले आणि हे कुठेतरी टपालवाडी टीमसाठी जर विचार केला ना तर ते मात्र धोक्याचंही घंटा आहे. 2 जीवदान साधे सोपे झेल कॅरी करायचे होते. 3 जीवदान एकंदरीत जर आपण पाहिलं तर आत्ता देखील झेल सोडलाय. म्हणजे एकंदरीत या पहिल्या षटकाचा विचार केला ना तर 3 जीवदान या ठिकाणी दिलेत. बॉलिंग मार्कवरती यावेळेस ओव्हर क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय.
2 ओव्हरमध्ये पाण्याची व्यवस्था नाहीये. गेम चालू करा, अंधार होईल याची दक्षता घ्या. अगदी 3च बॉल खेळलेत. चला गेम ऑन करायची. 9 धावा धाव फलकावरती. इथे जर का आपण पाहिलं ना, अगदी पंच ऑफिशियल अगदीच आपण जास्त वेळ द्यायचं नाही. एका षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जातील त्या मात्र 9 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. लास्ट ओव्हर या ठिकाणी आपण पाहतोय आणि गोलंदाज सज्ज झालाय सौरभ. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सज्ज सौरभ. इथे मोठा फटका बसलाय. चेंडू हवेत. वड कॅच विकेटचं पतन. विकेट टेकिंग गोलंदाजी. काय जबरदस्त गोलंदाजी. विकेट क्रमांक या ठिकाणी गमावले दुसरा. 2 बाद. धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जाते त्या मात्र 9 धावा. 9 लॉस्ट ऑफ 2 विकेट ऑन द स्कोर कार्ड. पहा संध्याकाळच्या सत्रामध्ये फायनलचा थरार पाहण्यासाठी जर का आपण पाहिलं तर बराचसा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी दाखल झालाय. तर सर्वांचं त्या ठिकाणी आपण करूया सहर्ष मनपूर्वक स्वागत. ब्रदर्स लाईव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील बराचसा प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा एन्जॉय करत असेल, त्यांचं देखील करूया आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत. अतिशय जबरदस्त स्पर्धा अगदीच आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. जबरदस्त आयोजन नियोजन. या स्पर्धेबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. अगदीच अतिशय चांगली स्पर्धा. कर्जत तालुक्यातील जर विचार केला तर अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी चषक 2026 ही स्पर्धा या ठिकाणी रंगत असताना सेमीफायनल क्रमांक 3 या ठिकाणी आपण पाहतोय. 2 बाद 9 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा सौरभ सामोरा फलंदाज लेफ्ट हँड बॅटर. शॉट ऑफ द लेन. जोरदार अपील. यस बॅटची इथे कडा लागले आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. यस चला विकेट डाऊन गोलंदाजी. तिसरा विकेटचा पतन. बॅक टू द डगआउट. पहा जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी आपण पाहिली, परंतु त्याला स्ट्राईक मिळणं खूप गरजेचं. दत्ता बसमाला जर का स्ट्राईक मिळाली आहे तर तो या षटकामध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पाडेल, परंतु त्याला स्ट्राईक मिळणं गरजेचं. धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहतो 9 धावा एकत्रित जोडल्या. सौरभ बॉलिंग मार्कवरती लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात आणि एकंदरीत विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपण पाहू शकाल. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपण पाहू शकाल अगदीच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सौरभ. इथे चांगला फटका. झेलची संधी. यस विकेट हॅट्रिक कंप्लीट. विकेट हॅट्रिकच्या कगारवरती होता दत्ता बसमा, जो नॉन स्ट्राईक राहिला. चेतन सर तो नॉन स्ट्राईक राहिला आणि मैदानच्या आतमध्ये टप्पलवाडी संघ देखील हेच सांगत असेल की दत्ता बसमाला आपल्याला नॉन स्ट्राईक एंडला ठेवायचं असेल. जर त्याला स्ट्राईक जर मिळाली तर मात्र इथे धावांचा डोंगर उभा करेल आणि याचसाठी त्यांनी देखील जबरदस्त फील्ड सेट केल्या. जबरदस्त क्षेत्ररचनाची व्यूहरचना या ठिकाणी आखल्या आणि धाव फलकावरती धावसंख्या 9 धावा. 9 लॉस्ट ऑफ 4 विकेट ऑन द स्कोर कार्ड. अगदी चांगला चेंडू होता. मोठा फटका कदाचित खेळला असता तर फायद्याचं ठरलं असतं, परंतु कुठेतरी स्ट्राईक देण्याच्या नादामध्ये एक साधा आणि सोपा झेल शिली मिडॉपमध्ये देऊन परतावं लागते फलंदाज नानूला देखील. न्यू बॅटर इनाईट क्रमांक 6 वरती केशव. पाहूया केशव मात्र यावेळेस 9 धावा स्कोर कार्डवरती. टप्पलवाडी संघ एकीकडे आपण पाहतोय कर्जत ग्रामीण टेनिस क्रिकेट, दुसरीकडे जर आपण विचार केला तर पनवेल ग्रामीण टेनिस क्रिकेट. या 2 तालुक्यातील एक झंझावात एक जबरदस्त क्रिकेटचा सामना आपण पाहतो यावेळेस. अगदी चेंडू खाली कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येतोय 4 धाव्यांसाठी. संघर्षातून निर्माण केलेला हा संघर्षमयी चौकार. चौकारनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 13 अंकावरती. खूप चांगले बॅटिंग चौकाराला. 3 बॉलवरती जर विचार केला विकेट हॅट्रिक आली होती, त्याच्यानंतर आलेला चौकार संघर्षातून निर्माण केलेला चौकार आपण पाहिला यावेळेस ब्लॉक होलमध्ये स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये आणि इथे रनआउटची विकेट. पहा काय जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक उदाहरण या ठिकाणी दिल्या. अतिशय चांगली स्वतःच्या जर विचार केला तर फॉलोथ्रोमध्ये हा झेल जवळपास या ठिकाणी आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये ही विकेट या ठिकाणी प्राप्त केल्या आणि धाव फलकावरती धावसंख्या अवघ्या पाहिल्या तर 13 धावा. 13 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती. शेवटचा बॉल 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल
आणि दत्ता भस्मा हा खेळाडू मात्र ऑन स्ट्राईक एंडला. काही जबरदस्त गोलंदाजी सौरभने केली या षटकामध्ये. पूर्णपणे धावगतीला ब्रेक लावण्याचं काम सौरभनं केलंय. या सारी दोरे इथे चूक करतायत. इथे डॉट बॉल होता, जिथे सिंगलही नव्हती तिथे मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये बॅट कट आहे. यास बायच्या स्वरूप अगदीच बॅट कट आहे. अगदीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक सिंगल येते आणि सिंगलच्या स्वरूपामध्ये धावफलक जाऊन पोहोचेल 14 अंकावरती आहे. आणि 12 चेंडू 15 धावसंख्येची गरज. चेतन सर परवाच्या दिवसामध्ये अगदीच सारे दोरे सर सांगत होते की निश्चितच या मैदानावरती आम्ही ज्या वेळेस आम्ही टुर्नामेंट खेळलो त्यावेळेस आम्ही क्वालिफायमध्ये जाऊन हारलोय, परंतु आज खऱ्या अर्थानं त्यांची टीम खूप चांगल्या इन्फॉर्ममध्ये या ठिकाणी खेळत असताना आपण पाहतोय. त्यांचं स्वप्न एकच ही स्पर्धा जिंकण्याचं. अगदीच या ठिकाणी चॅम्पियन होण्याचं त्यांचं या ठिकाणी स्वप्न आहे. ते चॅम्पियन होण्याचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होईल का? येणाऱ्या 12 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज असणाऱ्या ऐकूयात चेतन सरांचा गोड आवाज. थँक्यू प्रकाश. जर मैदानाच्या आतमध्ये आपण पहिली सेमीफायनल लढत पाहिली ना तर अगदी संधी आहे इथून टपालवाडी संघाला. 12 चेंडूमध्ये एकूण 15 धावा करायच्या आहेत आणि मेगा फायनलमध्ये दाखल व्हायचं असेल तर ते साध्य करावं लागेल. प्रकाश सर बोलले की हरेदोरीने सांगितले प्रत्येक वेळेस आम्ही ज्या वेळेस क्वालिफाय होणार त्याच वेळेस त्या सामन्यामध्ये पराभूत होतो, परंतु आता ते पारितोषिकामध्ये दाखल झाले. एक ट्रॉफी देखील आपल्या नावावरती त्यांनी जरूर कोरले, पण इथून मात्र 1 ते 2 क्रमांकाची ट्रॉफी उचलायची असेल ना ते छोटं आव्हान त्यांना पेलावं लागेल. अगदी आपण पाहू शकाल धोदानी संघ जो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय ना मित्रांनो, तर त्यांच्या जर्सीवरती मी विनंती करेल कॅमेरामॅनला, जो गोलंदाज आहे त्याच्या जर्सी आहे कॅमेरामॅनला, अगदी आपण त्या जर्सीवरती पाहू शकाल मिस यू बेल्या हा एक होतकरू खेळाडू आणि त्याच्याच नावाने आज आपण धोदानी ही टीम खेळताना पाहते. मिस यू बेल्या बेल्या हे नाव नक्कीच त्याच्या मागे छायाचित्र देखील त्याचं पाहायला मिळतंय आणि त्याच्या नावाने त्यांचा गाव मात्र इथे खेळत असताना आपण पाहतोय. धोदानी संघाला कैलासवासी मिस यू बेल्या असं नाव त्याच्या पाठीवरती प्रत्येक खेळाडूंच्या टी शर्टवरती पाहायला मिळते. आणि खरोखरच आपल्या गावचा एखाद चांगला होतकरू तरुण गेल्यानंतर त्याच्यासाठी काहीतरी आठवणी राहाव्यात, ज्याने काहीतरी प्रत्येकाला तो हवासा वाटणारा. अगदी तरुणामध्ये जेव्हा एखादा तरुण जातो ना त्यावेळेस ते दुःख काय असतं ते मात्र आपण सांगू शकत नाहीये, परंतु आपला मित्र परिवार असतो ना तो आपल्या आठवणीत राहावा आणि तो मित्र आपल्या आठवणीत राहिला पाहिजे. आणि म्हणूनच तो मित्र आठवणीत राहावा आणि त्याचं नाव त्याचं छायाचित्र अगदी धोदानी संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या जर्सीच्या मागे पाहायला मिळतोय. जाऊया मैदानाच्या दिशेनं. अगदी कमी धावसंख्या आहे, 12 चेंडू आणि 15ची गरज. सलामीची जोड साखळी देखील मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. पहिली सेमीफायनलची लढत, पहिली टक्कर आणि पहिली भिडंत मैदानाच्या आतमध्ये. अगो टप्प्याचा बॉल अगदी दिशा दिले, चांगला फटका, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि बघता बघता चेंडू सीमा रेषा पार. एक महत्वाची सूचना आहे टपालवाडी संघ, आपण खेळाडू कक्षामधना बिलकुलही आवाज करायचा नाहीये. 2 सलामीवीर गेले आहेत मैदानात, त्यांना माहिती आहे कशा पद्धतीने खेळ करायचा आहे. 4 धावा फलकावरती. आडव्या बॅटने चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार. चेंडू उचलला गेला स्ट्राइक नॉन स्ट्राइक एंडला. अगदी पहिल्या विकेटचं पतन, रनिंग मध्ये कमी पडले आणि फलंदाज इथून मात्र बाद झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. संघाचा करता धरता हरी दोरे यांनी सांगितलं होतं की मात्र आम्ही प्रत्येक वेळेस या मैदानावरती ज्या वेळेस क्वालिफाय होणार त्या वेळेस आम्ही पराभूत होतो, परंतु इतिहास नेहमीच
लिहिण्यासाठी आहे ना पेनाची गरज नसते, तर तुमच्यावरती आत्मविश्वासाची गरज असते आणि तो मात्र आत्मविश्वास या वेळेस या स्पर्धेमध्ये जुळून आला आणि नक्कीच श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी या आयोजनामध्ये त्यांनी चषकावरती नाव नक्कीच कोरलंय. पाहूया इथून फायनलचे दरवाजे उघडणार का आणि फायनल खेळण्यासाठी सज्ज होणार का. सुंदर चेंडू, उत्तर नाहीये निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालंय. 15 धावांचं एक छोटं लक्ष आहे, परंतु दोदानी संघ देखील सहजासहजी हार मानायला तयार नाहीयेत. हा फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू आउट ऑफ दी पार्क. कॅच घेतली. चला, ज्या खेळाडूने अनिकेत ढुमणे यांनी कॅच पकडले, ती मास संपल्यानंतर आयवा कॅचसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज होते, ते आपण स्वीकारण्यासाठी यायचं आहे. कट करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव सोडली जाईल आणि एक धावेच्या बरोबरीने आता धावसंख्या पोहोचेल ती 12 या आकड्यावरती. अजूनही 3 धावेची गरज आहे. हरिदोरे संघाचा करता धरता एक जुना जाणता खेळाडू अनेक मैदानामध्ये गोलंदाजाला ज्याने पाणी पाजलंय, तोच पुन्हा एकदा पाणी पाजण्यासाठी सज्ज. विजयी षटकार.